शनिवारी शिवसेना भवनात. बंडोबांना थंडोबा करण्यात भाजपाची आघाडी. एकट्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 15 जण बिनविरोध. इतके बिनविरोध याआधी कधीच का आले नाहीत? संजय राऊतांचा सवाल. उमेदवार बिनविरोध करायला धाक दपटशा केल्याचा दावा. अर्ज माघारीची मुदत संपली. अनेक ठिकाणी बंडखोर टिकले. डोकेदुखी कायम. ठाकरेंच्या पुढच्या पिढीची ब्लूप्रिंट विकासाचे राजकारण करण्याचा अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा दावा. शिवसेना भवनात उमेदवारांना मार्गदर्शन. सत्तेत आल्यात 700 चौरस फुटापर्यंतचा कर माफ. ठाकरेंच्या जाहीरनाम्याआधीच आदित्य ठाकरेंकडून घोषणा. पैसे होते तर विकास का झाला नाही? बँकेतल्या मुदत ठेवींच्या निमित्तानं सवाल. अजित पवारांच्या निशाण्यावर ठाकरे. गुंड पोषणारा पक्ष भाजपासोबत सत्तेत सहभागी. राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात. संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल. ठाण्यामध्ये शिंदेंना दिलासा. शिंदे समर्थक रवी फाटक यांची बायको बिनविरोध. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो. बॅनरवर पवारांचा फोटो पुढेही कायम राहणार. पत्रकारांचा प्रश्न. तुमच्या तोंडात साखर पडो. पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं सूचक उत्तर. पुण्यात काका पुतण्याचं ठरलं. शरद पवार गट आणि राष्ट्रवादी मिळून 165 जागा लढणार. मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी. सामंत रवींद्र वायकरांसमोर बंडखोरांचं आव्हान. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा वाढीचा निर्णय रखडला. वयोमर्यादा वाढीवर सरकारकडून अद्याप निर्णय नाही. सोलापुरामध्ये शिवसेना उमेदवार कुमुद अंकारामांची निवडणुकीतून माघार. प्रभाग क्रमांक 3 मधून भरला होता उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भविष्यात न्याय देण्याचं आश्वासन. भाजपाच्या अरुण दळवींचा उमेदवारी अर्ज मागे. शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी अनिल कोकीळ यांना उमेदवारी. अनिल कोकीळ यांच्यासाठी अरुण दळवींचं एक पाऊल मागे. धुळ्यामध्ये भाजपा आणखी एका जागी बिनविरोध. प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपा उमेदवार विजयी. भाजपाचे अमोल मासुळे बिनविरोध विजयी. मृत शिक्षकांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस. निवडणूक प्रशिक्षणाला हजर न राहिल्यानं काढली नोटीस. संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार. जळगावमध्ये ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब. उमेदवारांचं बरं वाईट तर झालं नसेल. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंतांची शंका. सोलापुरात राजकीय वादातून 2 गटात वाद. वादाला हिंसक वळण. एकाची हत्या. उमेदवारी न मिळाल्यानं 2 गटात वाद. अहिल्यानगरमधील मनसेचे 2 उमेदवार 24 तासांपासून बेपत्ता. राहुल जाधव, अंबरनाथ भालसिंग गायब. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळांची माहिती. संभाजीनगरमध्ये चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे. तिकीट वाटपाचा वाद ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता. प्रभाग क्रमांक 11 मधील 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे. रायगडच्या ताम्हणी घाटामध्ये खासगी बसला अपघात. पुण्याकडून माणगावकडे जाणारी बस रस्त्याच्या कडेला आदळली. अपघातात 20 जण जखमी.